आज ते आगीमध्ये भस्मसात झालं. माझी विनंती आहे कोल्हापूरच्या संबंधित सगळ्या मान्यवरांना की आता हे करायचं ते उत्तम करा. त्याच्यामध्ये कलावंतांना जास्तीत जास्त सवलती सोयी द्या. त्या सोयी बघितल्याच्या नंतर त्यांची कला याची प्रचिती निव्वळ महाराष्ट्राला नाही, कलेच्या क्षेत्रात असलेल्या देशातल्या सगळ्या नागरिकांना येईल याची काळजी घेणारं हे उद्याची वास्तू तुम्ही त्या ठिकाणी बांधली पाहिजे. आता हे बांधायच्या म्हणजे पैसे लागतात. मला सांगण्यात आलं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काहीतरी 20 कोटी त्या ठिकाणी जाहीर केले. हे काही 20 कोटीचं काम नाही आहे. याला 5, 25, 50 कोटी लागतील चांगलं करायचं आणि ते चांगलंच केलं पाहिजे. काय करता येईल त्याच्यामध्ये? बसल्या बसल्या मी सहज विचार करत होतो की लोकप्रतिनिधीसुद्धा निधी असतो. लोकप्रतिनिधीचा निधी आम्ही साधारणतः देतो की मताच्या दृष्टीनं आम्हाला सोयीचं काय असेल तिथं आमचा हात जरा मोकळा असतो. पण कला, साहित्य, संगीत या सगळ्या क्षेत्राच्यासाठी आम्हा लोकांचा हात थोडा मोकळा नसतो. पण केशवराव भोसलेंचं या सगळ्या क्षेत्राचं योगदान आणि त्यांचं स्वतःचं नावानं उभं केलेलं हे जुनं ऐतिहासिक केंद्र हे उत्तम बांधायचं असेल तर राज्य सरकारकडनं अधिक पैसे आपण मागू, पण लोकप्रतिनिधींनी त्याच्यामध्ये कुठून सुरुवात केली पाहिजे. आता मी खासदार आहे. आता खासदारांना आम्हाला 5 कोटी रुपयाचा निधी असतो. आता त्या 5 कोटीची मी आत्ता चौकशी केली माझ्या सेक्रेटरीला. आपली काय स्थिती आहे? त्यांनी सांगितलं की आपल्या स्थितीमध्ये 1 कोटी शिल्लक आहे. मी त्यांनी सांगितलं की 2 दिवसात तिचा 1 कोटीचा चेक पाठवून द्या आणि केशवराव भोसले हे जे बांधायचे हे बांधण्याच्यासाठी जे लोकप्रतिनिधी आहेत कोल्हापुराचे त्या सगळ्यांनी आपल्या निधीची एक 20% रक्कम जर दिली तर त्या सगळ्या शाहू महाराज आम्ही 1-1 कोटी 5 कोटीचे पत्र दिले. अतिशय चांगली गोष्ट आहे. शाहू महाराज आणि वंचितने ऑलरेडी 1-1 कोटीचं त्या ठिकाणी हे केलं. आता बाकी राहिलेले जे कुणी घटक आहेत मित्र आहेत त्यांनाही आपण गाठूया. त्याची यादी तुम्ही तयार करा. तुमच्याकडून नाही झालं तर माझ्यावर सोपा. मी त्यांना काय सांगायचं ते सांगेल आणि आपण ही वास्तू अतिशय चांगली करू आणि या शहराच्या लौकिकात भर पडेल अशा प्रकारचं काम आपल्या सगळ्यांच्याकडून होईल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करू. आजच्या कार्यक्रमाला आल्याच्या नंतर माझ्या हातात पुस्तकं दिली आणि कार्यक्रमामध्ये पुस्तकं दिल्याच्या नंतर त्याला कव्हर असतं. ते कव्हर फोडल्याशिवाय ती पुस्तकं घेत नाही. आणि त्याचं कारण पुण्याच्या एका संस्थेमध्ये मी गेलो आणि त्या सभागृहात कार्यक्रमामध्ये मला अशीच पुस्तकं दिली. पुस्तकं दिल्याच्या नंतर मी काय बघितले. घरी गेल्याच्या नंतर उघडलं तर गोलवलकर गुरुजींचं पुस्तक त्या ठिकाणी होतं. तेव्हापासून मी ठरवलं की बंद पुस्तक कोणी दिलं तर त्याचं कव्हर काढल्याशिवाय ते पुस्तक घ्यायचं नाही. आणि सुदैवानं हे पुस्तक माझी संघर्ष यात्रा NG फाटलांचे आहे. त्यामुळे त्याचा स्वीकार करायला मला मनापासूनचा आनंद होतं. एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो. मी काही आधी बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित आहे. आपण सगळ्यांनी बोलवलं तेव्हा हा नवीन उपक्रम हातामध्ये घेतला. तुमची माझी सगळ्यांचा पाठिंबा अत्यंत आनंदाने त्यांनी येऊ. त्यांचं लिखाण दर्जेदार असतं, विचार प्रवर्तक असतं आणि त्यामुळं एक महाराष्ट्राच्या नव्या पिढीची वैचारिक उभारणी करण्याच्यासाठी हा त्यांचा जो उपक्रम आहे तो अत्यंत उपयुक्त होईल अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो. याचा शुभारंभ तुम्हा सगळ्यांच्या साथीने झाला हे जाहीर करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.